डोंगराळे येथील 3.5 वर्षीय बालिकेच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ व हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी लासलगाव पंचक्रोशीसह शहरातील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक व राजकीय संघटनांकडून या घृणास्पद घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लासलगाव शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विद्यार्थ्यांनी तसेच महिलांचा सहभाग लक्षणीय होता। शनिवारी सकाळी 10 वाजता शहरातील बाबा अमरनाथ मंदिर एसटी डेपो पासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली। मुख्य रस्त्यावरून जात असताना डोंगराळे येथील चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीला फाशी द्या, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चा पोलीस ठाण्यात आल्यानंतर सदर खटला जलद गती न्यायालयात चालवत आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना उपस्थित विद्यार्थिनींच्या हस्ते देण्यात आले। एका रात्रीत सरकार बदलते, एका रात्रीत नोटबंदी होते, तर मग बलात्कार करणाऱ्या नराधमाला तातडीने फाशी का होत नाही, असा संतप्त सवाल मोर्चात सहभागी झालेल्या श्रावणी आघाव, कल्याणी कोकणे, मृणाल सोनवणे, खतिजा तांबोळी, उमामा खान, सुवर्णा कटारे, श्रेया महाले, श्रद्धा जगताप या विद्यार्थिनींनी उपस्थित करत श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून सदर घटनेतील आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली। या निषेध मोर्चाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने, व्यापार प्रतिष्ठाने 1 तास बंद ठेवून मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला। यावेळी लासलगाव पंचक्रोशीतील नागरिकांसह लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, श्री महावीर विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल, लासलगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच विविध समाज घटक, महिला तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज इथे उभी आहे फक्त माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक त्या मुलीसाठी जी सुरक्षिततेची भावना घेऊन या देशामध्ये जगते आहे। मालेगाव भागातील डोंगराळ भागात झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीवरच्या अत्याचाराच्या घटनेने आम्हा सर्व मुलींमध्ये भीती नव्हे तर जागृती आणि धैर्याची ज्वाला निर्माण केली आहे। आज या ठिकाणी आमची एवढीच इच्छा आहे की त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मी पोलीस प्रशासनाला एवढीच इच्छा व्यक्त करते की असे वाईट कृत्य करून समाजाला कलंक लावणाऱ्या प्रत्येक नराधमाला अशी कठोरातली कठोर शिक्षा करा, जेणेकरून असे कृत्य करण्याचा विचार कुणाच्या मनातही येणार नाही। गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। त्या आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा झालीच पाहिजे। मी एक विद्यार्थिनी आहे, या नात्याने मी इतकंच सांगेल की मी स्वतः इतकी सक्षम बनेन आणि परिस्थितीशी 2 हात करेन। स्वतः राणी लक्ष्मी। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।